कावा ज्यानं कीर्तनाला फाटे फोडले नाही आणि आपली आलेली परंपरा संप्रदायाची चौकट आणि वारकरी शिक्षण संस्थेची चौकट जो सांभाळतो तो आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि मी आपल्याला विनंती करीन, आपल्या पायावर डोकं टेकून विनंती करीन, आपली नतमस्तक चरणी होऊन विनंती करीन की आपण अशाच कीर्तनकारांची कीर्तनं ऐका की ज्यांना काहीतरी आळामोळा आहे. आमच्याकडे म्हणतात त्याला आळामोळा. हो, ज्याचं ठसठशीत कुंकू आहे, ज्याचं पातिव्रत्य अबाधित आहे, ज्यानं कीर्तनाची आबरू घालवलेली नाही, ज्याला माझा पांडुरंग प्रिय आहे, ज्याला संत प्रिय आहेत, अशा कीर्तनकाराच्या मुखामधून कीर्तन ऐकलं तर तिथं काहीतरी आपल्याला पुण्य मिळेल. हरिदासामुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य विशेषता, बाकी सगळा बाजार आहे. त्यामुळे आता हे कीर्तन सांभाळायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आपण खूप निष्ठावान वारकरी आहात. आपल्या पट्ट्यामधले सर्व मंडळी आम्हाला माहीत आहे. तुमच्या दिंड्या जर घाटावर चढल्या ना कार्तिकीच्या वेळेस तर वारकरी संप्रदायाचं ऐश्वर असं फुलून येतं आळंदीमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करीन की कीर्तन सांभाळणं ही जबाबदारी संतांनी आपल्यावर टाकलेली आहे. आपण जाणते श्रोते आहात, त्यामुळं जाणत्यांची कीर्तनं ऐका, बाकी ऐकू नका. आपल्या बुद्धीमध्ये प्रदूषण करू नका. जसं पर्यावरण सांभाळायचं म्हणतात नाही लोक, तसं आपण पण कीर्तनाचं पर्यावरण सांभाळलं पाहिजे एवढी विनंती करेन. ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी आपली निष्ठा आहेच आहे, ती हजारो पट वृद्धिंगत हो एवढी अपेक्षा